पैठण विधानसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फूर्त मतदानाचा हक्क बजावलाय। सायंकाळी 6 वाजेपर्यंत पैठण तालुक्यातील 351 मतदान केंद्रावर सरासरी 74 ते 75% मतदान झाले। पैठण मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होईल अशी चर्चा मतदारसंघात आहे। महाविकास आघाडीकडून दत्ता गोरडे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले असून त्यांच्या विरोधात महायुतीने खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी दिल्याने मतदारसंघात अटीतटीची दुरंगी लढत होईल असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जातोय। आज दिवसभर प्रत्येक मतदान केंद्रावर दोघांचे कार्यकर्ते तळ ठोकून होते। 2 ते 3 गावात ईव्हीएम मध्ये बिघाड झालाय। मतदान प्रक्रिया काही वेळेसाठी थांबली होती। कुठेही अनुचित घटना घडली नाही, सर्वत्र शांततेत मतदान झाले। गावागावात मुस्लिम बहुल वस्तीत गोरडे यांच्या मशाल चिन्हाला मतदारांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिल्याचं दिसून आलं, तर हिंदू बहुल भागात विलास भुमरे यांची निशाणी धनुष्यबाण तर गोरडे यांच्या मशाल चिन्हाला मतदारांनी कौल दिल्याचं मतदारात चर्चा आहे। त्यामुळे पैठण मतदारसंघात गोरडे आणि भुमरे या दोघातच जोरदार लढत होईल असा अंदाज राजकीय तज्ञांनी व्यक्त केलाय। गौतम बणकर, MCA न्यूज, पैठण।